world champions are here. Excellence, courage, and extraordinary achievement in Indian disability cricket. आज फार अभिमानाचा दिवस आहे. आपण बरेच वर्ल्ड कप बघतो, पण हा वर्ल्ड कप फार वेगळा आहे. ब्लाइंड क्रिकेट हे 2010 साली सुरुवात झाली. मेन्स ब्लाइंड क्रिकेटमध्ये जवळजवळ 3 वर्ल्ड कपमध्ये मेन्सने वर्ल्ड कप जिंकून इंडियात आणला होता. त्यातला एक एशिया कप पण होता. पण ज्याला लेडीज वुमन ब्लाइंड क्रिकेट चालू झालं, तर इट इज द फर्स्ट वर्ल्ड कप विच हॅपन्ड इन इंडिया. आणि त्याच्यामध्ये ह्या आपल्या मुलींनी सगळा तो वर्ल्ड कप जिंकून आणलेला आहे आणि आपण सर्वांना त्याचा अभिमान आहे. आजचं इव्हेंट AICPC आणि समर्थनम त्यांची संस्था आहे कॅबीची, त्यांनी कंबाईन म्हणून केलेलं आहे. आम्हाला असं वाटलं की या मुलींनी खूप चांगलं केलेलं आहे. तर AICPCने म्हणजे आमचे करसन गावरी आमचे प्रेसिडेंट आहेत आणि आमचे CS इन्फोकॉमचे जोगळेकर सर आहेत, ते आमचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत माझ्याबरोबर. तर ते म्हणाले की नाही या मुली डिझर्व करतात, तर आपण त्यांना फेलिसिटेट करूया आणि त्यांना आपण एनकरेज करूया. आणि आपण जर त्यांना एनकरेज केलं तर स्पॉन्सरशिप त्या मुलींना मिळाली पाहिजे ना. काही काही मुली खूप गरीब आहेत, पण रिअली दे आर वर्किंग हार्ड फॉर देअर अर्निंग्स. तर आमचे जोगळेकर सर आहेत, ते म्हणाले की काही लोकांची केअर मी घेईन. आणि या प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी आणलं त्यांना याच्यासाठी की काही मुलींना त्याच्यातले स्पॉन्सर्स काही जर हेल्प केली तर डेफिनेटली इट इज़ मोर देन इनफ. बहुत प्राउड मोमेंट है हम लोगों को, और फर्स्ट T20 वर्ल्ड कप है हम लोगों को, और इतना अच्छे से हम लोगों को वेलकम किया इंडिया पूरा. और आई रियली प्राउड ऑफ माय टीम. गांव में भी ऐसे कोई ब्लाइंड नहीं था, तो मेरे को इतना बुरा लगता था. लेकिन मैं ब्लाइंड स्कूल में आई, सब लोग ब्लाइंड थे, तो मेरे को खुशी हुई. लेकिन अभी तो मेरे को बहुत खुशी होती है क्योंकि मैं अच्छा हुआ मैं ब्लाइंड हुई हूँ, क्योंकि मेरे सिस्टर को दिखता है तो उनका सबका शादी हो गया और वो मोदी सर को भी नहीं मिल पाए, तो मैं ब्लाइंड हूँ. इसकी वजह से मैं अभी मोदी सर को भी मिल पाई. ये जो क्रिकेट में खेलती हूँ ना, अभी जो वर्ल्ड कप हुआ है, वर्ल्ड कप होने के बाद मेरा क्या, जितना भी 16 प्लेयर्स है सबका लाइफ चेंज हो गया. कह सकते हैं कि एक न्यू लाइफ मिला है हम लोग को. हम फर्स्ट T20 वर्ल्ड कप है हम लोगों को. सच में हम पूरा प्राउड है हम लोगों को. और इतना हम लोगों को अच्छे से रिस्पॉन्स मिल गया, और मीडिया सोशल मीडिया इतना हम लोगों को फेलिसिटेशन हो रहे हैं. और इतना हमारा स्टेट में सब 16 प्लेयर्स स्टेट में इतना उन लोगों को कैश प्राइज़ और गवर्नमेंट जॉब भी अनाउंस करते हैं. इतना गांव में पूरा वो लोग, हम गांव में रहते हैं ना, अभी वो लोग तुम ब्लाइंड है तुम क्या करते, तुम कुछ भी नहीं करते, ऐसे क्वेश्चन किया. उन लोगों को हम पूरा आंसर दिया. वो लोग हमारा साथ आके बात करते हैं. मैं हमारा गांव को रोड नहीं था, मैं डिप्टी CM से मैं पूछा सर हमारा गांव को रोड चाहिए. वो लोग एक ही दिन में हमारा गांव को रोड सैंक्शन किया. ये पूरा क्रिकेट वजह से, और क्या भी समर्थनम महंते सर बहुत बहुत सपोर्ट करते हैं हम लोगों को. या मुलींना म्हणजे त्यांनी खरोखर कौतुकास्पद काम केलं आहे. म्हणजे तुम्ही जर सगळ्या मॅचेस बघाल तर त्या फार अत्यंत चुरशीच्या होत्या आणि अशामध्ये बेस्ट परफॉर्मन्स करून आपल्या मुलींनी जे काम केलं आहे, मला वाटतं की दे शुड कीप इट ऑन अँड दे विल डू इट. ह्या वर्ल्ड कपनंतर बऱ्याच मुलींना चान्स मिळेल, बऱ्याच फॅसिलिटी अवेलेबल होती. तर प्रत्येक मुलींना म्हणजे जिथं आपल्याला संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. महाराष्ट्र CM सरांना मी 2 वेळा भेटले. आज पण आमची पूर्ण टीम भेटली. त्या अगोदर पण मी त्यांच्याशी भेटले. त्यांनी बाकी राज्यांनी वगैरे त्या मुलींचा सन्मान वगैरे केला आहे, तो सन्मान करण्याचं आश्वासन दिलं आहे. बघू आता. नोकरीच्या बाबतीत काय त्यांनी करू असं बोललेत, पण अजून असं अनाऊन्स काय नाही केलं. आता क्रिकेटमुळे सर आमच्या टीममधल्या सगळ्या मुलींना, म्हणजे 2 मुली सोडल्या ना, कारण त्यांचं एज नाही, बाकी सगळ्यांना त्यांच्या स्टेट गव्हर्नमेंटने जॉब दिला आहे, कॅश प्राईज दिले. तर सगळ्यांना आता स्पोर्टमुळे सगळ्या मुलींचे म्हणजे चांगलं हे झालं. पण महाराष्ट्रात अजून नोकरी नाही, महाराष्ट्रात अजून नाही. ब्लाइंड क्रिकेट हे थोडं डिफरंट आहे आणि कठीण आहे. आणि ते खेळताना तुम्ही जर बघाल तर तुम्हाला जाणीव होईल की बाबा त्या मुलींचं स्किल केवढं अद्भुत आहे. आणि मी सर्वांना आवाहन करतो की ब्लाइंड क्रिकेट याला प्रोत्साहन देऊया आणि ह्या सगळ्या मुलींना सपोर्ट करून आपण येणाऱ्या पुढच्या पिढींना आपण त्यांचा मार्ग दाखवूया. सर अभी सोसाइटी में एक क्वेश्चन मार्क था
लोगों ब्लाइंड है वो क्या करते हैं वो क्वेश्चन मार्क है। उन लोगों को मैं एक ही बोलती हूँ, आप माइंड थोड़ा चेंज करो, हम भी कुछ करते हो, हम भी कुछ खेलते हो, हम भी देश को नाम लेते हो और आगे प्लेयर्स भी आ जाओ, आप भी आपका पापा मम्मी और हमारा देश को कुछ आप कॉन्फिडेंट आते, आपका आगे आते और आप भी अचीव कर सकते हैं। तर महाराष्ट्रात अशा खूप मुले आहेत की ज्यांची खेळण्याची इच्छा आहे पण त्यांना म्हणजे ग्राउंड मिळत नाही किंवा जे ब्लाइंड मुले आहेत त्यांना एक स्पेशल ग्राउंड लागतं वेगळं, त्यांच्यासाठी प्रॅक्टिस लागते। ह्या गोष्टी अवेलेबल नसल्यामुळे मुली पुढे येऊ शकत नाही। ह्या जर महाराष्ट्रात ह्या गोष्टी जर अवेलेबल झाल्या तर बऱ्याच मुली क्रिकेटमध्ये पुढे येऊ शकतात। BCCIने मेन्स क्रिकेटला भरपूर सपोर्ट केला आहे, पण दिव्यांग क्रिकेटला एवढा सपोर्ट अजूनही केलेला नाही आणि ओपनली केलेला नाही। पण हल्ली आता जयशा आल्यापासून थोडंफार तो सपोर्ट करायला सुरुवात केली आहे आणि ह्या सर्व दिव्यांगांना म्हणजे वुमेन असो मेन्स असो त्या सर्वांना ते सपोर्ट करतात। ॲक्च्युली BCCIकडे आम्ही आता ट्राय करतो आहे। जसं 2019ला आम्ही वर्ल्ड कपला गेलो त्या BCCIने त्याची परमिशन दिलेली आहे, पण आता याच्यात पण की याच्यात भरपूर संस्था आहेत इन्वॉल्व आहेत आणि प्रत्येकाचं वेगळं वेगळं फंक्शनिंग आहे। पण आम्ही एका रूटनी जातो, आम्ही ते रूट तोडत नाही। जसं आता अजित वाडेकरांची 40 वर्ष ही संस्था आम्ही ती पुढे नेतो आहे, एक क्रिकेटची पॅशन म्हणून की आम्हाला थोडा एक्सपिरियन्स आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स आहे एवढ्या वर्षाचा, तर तो आम्ही ट्राय करतो आहे द्यायला आणि यांना अपलिफ्ट करायला बघतो आहे। आणि BCCIला पण आमचं तेच सांगणं की त्यांनी प्रॉपर लोकांकडनं गायडन्स घ्यावं, कारण मी ओपनली सांगतो की सम सिस्टम्स हॅव बीन मिसगायडेड, सम पीपल आर मिसगायडिंग द टॉप पीपल, तर ते त्यांनी होऊ नये याची काळजी घ्यावी हे मी या ओपन माध्यमातून सांगतो की त्यांनी प्रॉपरली जेन्युइन लोक आहेत त्यांना बोलावून करू शकतो आपण आणि वी आर देअर टू हेल्प देम। वुमन क्रिकेटला तर लोकांनी ॲप्रिशिएट केलं, सुरुवात झाली आणि यावेळेचा तर वर्ल्ड कप विनिंगला तर फारच उत्साह होता। पण त्याहून महत्त्वाचं आता मला सांगायचं आहे की आता फिजिकल हँडिकॅप म्हणजे आपण दिव्यांग ज्यांना म्हणतो त्यांच्याही क्रिकेटला लोक उत्साहित होऊन बघत आहेत आणि ब्लाइंड क्रिकेट ॲज वेल ॲज इन फिजिकल हँडिकॅप क्रिकेट, व्हीलचेअर क्रिकेट आणि डेफ क्रिकेट हे चारही प्रकार आजच्या घडीला भारत हा अग्रगेस आहे। पण ओव्हरऑल दिव्यांग क्रिकेट हे फार मजबूत होत चाललेलं आहे आणि सर्व मंडळींनी, सर्व लोकांनी, भारताच्या सर्व नागरिकांनी त्यांना उत्साहित करणं हे फार जरुरीचं आहे। महिला क्रिकेटला पण आधी तसंच होतं, जेव्हा आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून महिला क्रिकेटला स्प्रेड केलं, जसं टेनिस बॉलनी चालू करून मुलींच्या शाळांमध्ये वगैरे जाऊन किंवा काही शाळांमध्ये डहाणू साईडला आदिवासी गावांमध्ये खूप चांगल्या मुली आम्हाला मिळाल्या क्रिकेटच्या टॅलेंट असणाऱ्या, पण त्यांना ते एक्सप्लोअर करता येत नव्हतं। तसंच दिव्यांग क्रिकेटर्स आणि यांचं आता ब्लाइंड क्रिकेटर्स जे जिंकलेले आहेत त्यांच्यामध्ये पण खूप टॅलेंट आहे आणि जर तुम्ही टॅलेंट सर्च प्रोग्राम केला तर डेफिनेटली तुम्हाला खूप क्रिकेटर्स मिळतील। कारण मी आता दिव्यांग क्रिकेटरबरोबर अजित वाडेकरांची संस्था आधी AICPC आहे, ते आम्ही आज प्रोग्राम जो होस्ट करतो आहे त्यांच्या वतीने। आम्ही जेव्हा वर्ल्ड कपला गेलो तेव्हा 1200 मुलांमधून आम्ही 20 जणं सिलेक्ट केले आणि शेवटी अशी परिस्थिती आहे की 40मधले 20 काढायचे, त्याला पण खूप आम्हाला डिफिकल्ट गेलं। एवढं टॅलेंट आहे मुलांमध्ये, एका हाताने असे लांब 6 मारतात, रिअली ग्रेट। तर माझी विनंती आहे या माध्यमातून BCCIला आणि स्पॉन्सर्सना पण की या लोकांना तुम्ही प्रमोट करा, खरोखर आपल्या पुढच्या पिढीसाठी इन्स्पिरेशन आहे। खूप छान वाटते सर, कारण वर्ल्ड कपमुळे एक नवीन ओळख मिळाली। कारण याच्या अगोदर तर एक अंध मुलगी आहे म्हणून एवढीच ओळख होती, पण आता वर्ल्ड कप नंतर वर्ल्ड कप जिंकली हे एक नवीन ओळख मिळाली, त्यामुळे खूप छान वाटतंय। सगळ्यांचे फॅमिली बॅकग्राऊंड खूप गरीब घरातले आहे सगळ्या मुली, कुणाकुणाचे तर पॅरेंट्स पण नाही आहेत। माझ्या स्वतःच्या घरी आम्ही 8 बहिणी, एक भाऊ आणि आई वडील आहेत, पण माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले, छोटी एक बहीण भाऊ आहे। आत्ताच माझ्या वडिलांचं मे महिन्यात निधन झालं, तर पूर्ण म्हणजे आईच्या रोजगारीवर म्हणजे आई जेव्हा दुसऱ्यांच्या शेतात जाते वगैरे त्याच्यावर आमचं घर वगैरे चालतं असं। एंजॉय तरफ बहुत इमोशन हो गए सर हम, और हम विन होने के बाद हम लोगों को क्या क्या मेहनत किया ये पूरा याद आ गया हम लोगों को, और हमारा पापा मम्मी, हमारा देश और हमारा सोल्जर्स एंड हम लोगों को इतना वर्ल्ड कप कंडक्ट करने के बहुत मेहनत किया, समर्थनम किया भी और मानते सर, ये विनिंग मोमेंट भी ये पूरा मेरे को याद आ गया। आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या क्रिकेटमधील जी अग्रगण्य मंडळी आहेत, प्रोफेशनल लोक आहेत, ती सर्व आता बॅकएंडला ह्या सगळ्या मंडळींना सपोर्ट करत आहेत। त्याहून महत्त्वाचं आज कॅबी ह्यांना मोर दॅन ऑलमोस्ट
1000 ऑर्गनायझेशन्स आर सपोर्टिंग. इट्स अ व्हेरी गुड साईन आणि वी आर व्हेरी हॅपी. पण आज या आपल्या भारत देशात फक्त हजारच कंपन्या नाही आहेत, लाखो करोडो कंपन्या आहेत. त्या सर्वांनी त्यांना सपोर्ट करणं फार जरुरीचं आहे. माझे बेस्ट विशेस टीमसाठी राहणार आहेत. यांच्यामुळे पुढच्या जनरेशनला, आत्ता जसं लेडीज क्रिकेटचं अपलिफ्टिंग झालं आहे तसं पुढच्या जनरेशनला जनरेशन मोटिवेटर म्हणून आपण त्यांना कन्सिडर करूया आणि हे क्रिकेट असंच पुढे वाढावं अशी माझी इच्छा आहे. वो वर्ल्ड कप कंडक्ट करने के मानते सर बहुत मुश्किल किया और कैबी समर्थनम हम लोगों को बहुत सपोर्ट करते हैं. हमारा लड़की लोग पूरा 16 प्लेयर्स भी बहुत मेहनत करके इधर तक आया. बहुत स्ट्रगल है उन लोगों को और गांव में भी बहुत स्ट्रगल करके आया. कुछ लड़की लोगों को एक सिंगल पेरेंट्स है और हमारा गांव में पूरा 16 प्लेयर्स उन लोगों गांव में पूरा बोलते हैं तुम ब्लाइंड है, तुम क्या करते हो, तुम कुछ भी नहीं करते. उन लोगों का हमारा लड़की लोग उनको आंसर दिया. आज हम प्रूव किया. गावाकडे एक म्हणजे पहिली सगळ्या मुलींची ओळख होती की हां या मुलीला दिसत नाही, पण वर्ल्ड कप नंतर एक नवीन ओळख मिळाली सगळ्यांना की एक वर्ल्ड चॅम्पियन आहेत. मम्मी पप्पांना पण गावाकडे फक्त हे ओळखायचे की या मुली म्हणजे यांच्या मुलीला दिसत नाही, पण आता असं उलट झालंय की त्यांची मुलगी वर्ल्ड कप जिंकली. First of all, I want to thank all of you to be present here for this event and which made it really wonderful. I want to thank Samarthan and Cabby of giving us the opportunity to have had this program here so that all of us could meet these champions, and it is a great time. Thank you very much.